मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर आपण बघा 15 दिवसापूर्वी पाऊस आला होता आणि त्यावेळी ग्राफ्टिंग केलं होतं. तर ह्या ग्राफ्टिंग अजून याला पालवी नाही आली, पण ह्या फांद्या बघा सक्सेस झाल्या. आता हे सक्सेस झाल्या तर कसे समजायचं तर हे बघा, हे कसे टवटवीत झाल्या बघा. जवळून हे बघा कशा टवटवीत झाल्या बघा. हे बघा, ही पण बघा कशी टवटवीत झाली. हे बघा बळ त्याचे फुगायला लागले. हे बघा, आता हे सक्सेस होणार अगदी 100% बघा. तर म्हटलं तुम्हाला दाखवावं, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हे म्हटलं तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, आणि हे आपण करतेवेळी पाऊस आला होता बघा. हे केलं एक, आणि मी बोललो पण बघा, ही मोठी सायन आहे पण काय हरकत नाही. मोठी सायन पण आपण एक बाजूला इकडे ॲडजस्ट केलं. ही बघा, इकडे साल टू साल मॅच केले, इकडे बाहेर आहे थोडी, तर चालतं. आणि ही बघा, आता हे सक्सेस झालं. आता ह्याला 4-8 दिवसात पालवी येणार मित्रांनो. तर असं आहे. हे बघा, आता हे काय आहे, हे तुम्हाला झाड आता असं दिसतं. हे बघा, पण हे स्वतःहून रुजून आलेली आहे. आणि स्वतःहून रुजून आलेली काय होतं मित्रांनो, हे वेळ घेतं वाढायला. ही वेळ घेतं, पण एकदा वाढायला लागली, एकदा जोर पकडला की हे असं मोठं झाड होणार मित्रांनो. आता तुम्ही म्हणाले असं कसं दिसतंय झाड, काय हरकत नाही. पण ह्याचा हेच जर झाड तुम्हाला पुढच्या वर्षी मी दाखवेनच, पण पुढच्या वर्षी बघितलं तर तुम्ही ओळखणार पण नाही हे झाड आता असं आहे म्हणून. तर इकडे तर मित्रांनो, हा फायदा आहे. आता मी हे बघा, तुम्हाला हे चाऱ्यात बिऱ्यात राहून मी तुम्हाला दाखवतो. फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी हे नाही करत आहे. तर ही आमची झाडं आहेत आणि आम्ही मेहनत करतो. कारण आज आम्ही केलं तर आमच्या मुलाबाळांना 10-20 वर्षांनी याचा फायदा होणार मित्रांनो. तुमच्या व्हिडिओसाठी मी हे बनवत नाही, तर हे आमच्या मुलाबाळांसाठी. कोण आम्ही राहू न राहू काय माहिती, पण मुलं बाळ राहणार, ती आठवण काढणार की आपल्या आजोवडिलांनी किंवा आजोबांनी किंवा कोणी वडिलांनी जी झाडं केली होती. आणि त्याचा आज ही झाडं मित्रांनो 10-20 वर्षाचं ह्याचं लाईफ नाही. ह्यांना वाढायला 10 वर्ष जाणार लागायला, आणि एकदा लागायला लागली की मग ती अगदी 100 वर्ष फळं देणार मित्रांनो. अशी झाडं असतात ही. म्हणून तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो, सोटमुळाची झाडं तुम्ही करा, आणि दुसरा कोण नाही करून देणार. तुम्ही जाणार बाजारात, ती कलम फांदी कशी असणार काय माहिती नाही, केमिकल टाकून झाडं टवटवीत दिसतात तुम्हाला घेतेवेळी, पण त्या झाडांचा काय फायदा नाही. आणि ही जी स्वतःहून रुजलेली झाडं असतात, त्यांचं सोटमूळ असतात, ही बघा, ही अशी असतात. ही तुम्हाला 2-4 वर्ष ही अशीच दिसणार, एवढे जास्त वाढत नाही. पण एकदा ह्याचं सोटमुळाला जागा भेटली की ही झाडं दिवसेंदिवस वाढत जातात. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही स्वतः ग्राफ्टिंग करा. जर चांगली ओरिजिनल झाडं पाहिजे तुम्हाला, झाली पाहिजे तुमच्या बागेत, घराच्या आजूबाजूला, तर तुम्हीच शिकलं पाहिजे. दुसरा येऊन आपल्याला काय माहिती आहे सांगा, हे कलम फांद्या तो आणणार, तो कुठच्या आणणार, कसल्या आणणार, आपल्याला काय माहिती आहे काय तुम्हाला? नाही. तो काय करणार, ह्या कलम फांद्या काढायला चांगल्या भरपूर मेहनत लागते मित्रांनो. तर तो येणार 10-20 झाडं करणार, तो कलम फांद्या कसला आणणार काय माहिती. त्याच्यामुळे तुम्ही जर स्वतः शिकलात तर तुम्ही आपल्या बागेत चांगली झाडं येतात, त्याची तुम्ही कलम फांदे काढणार, आणि स्वतः. आणि किती मिनिटाचं, 10 मिनिटाचं काम आहे. तर शक्यतो तुम्ही अशी मेहनत करा, ज्यावेळी वेळ भेटेल तुम्ही करू शकता मित्रांनो. हा माझा सांगण्याचा प्रयत्न हेच आहे की तुम्ही स्वतः शिका आणि स्वतःची झाडं करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार. आणि हे झाडांचं असं हे उशिरा होतात, लगेच होत नाही. आपण बाजारात आणतो ती कशी असतात, एवढी मोठी असतात टवटवीत. ती काय खत पाणी दिलेलं असतं आणि ती लावतात. 2-3 वर्ष मोठी झाली की मग ते तुम्हाला आता काय सांगायलाच नको, ते तुम्हाला माहीत आहे. पण ही झाडं उशिरा होणार आणि लांब अगदी 100-150 वर्ष तुमच्याबरोबर राहणार मित्रांनो. तर शक्यतो तुम्ही सगळ्यांनी अशी झाडं करा, तरच फायदा आहे मित्रांनो. तर थोडक्यात आपलं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी प्रत्येक व्हिडिओ. तर चला तर मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू.